आय एम सानिया। तर चला आपण पुढील भाग ह्या पुस्तकातील कंटिन्यू करूया। मानवी जीवनाची भूमिका कोणती हा प्रश्न आपण स्वतःलाच विचारायला हवा। राजकीय विचार, शास्त्रीय विचार किंवा धर्मशास्त्रीयचे विचार यांचा काही त्या भूमिकेत सहभाग आहे का? जीवनाच्या घडामोडींमध्ये चैतन्यवादाला कितपत स्थान आहे? अष्टवक्र ह्या बुद्धवंतांना मांडलेला विचार महात्माजींनी बोलून दाखवला। अरे माझ्या लेकरा, तू स्वतःच एक अशी संपूर्ण जाणीव आहेस ज्या जाणीवेतून या अभूतपूर्व आणि विराट ब्रह्मांडांचा उगम झाला आहे। तुम्ही दोघांना अलग करणं केवळ अशक्य आहे। मग अमान्यतेचा प्रश्न इथं उरलाच कुठं? जीवनामध्ये ज्या घडामोडी घडतात त्या शांततेत पण प्रगतीच्या मार्गाकडे नेणाऱ्या असाव्यात, शोषण किंवा हिंसेच्या नकोत। पृथ्वीवासियांना हाच संदेश राहील की आपण जे कर्म करतो आणि जी शिकवण अंगीकारतो ती फक्त मानवी कल्याणाकरताच असावी। सकाळी उठल्यावर मी चहा घेण्यासाठी उठून बसलो आणि त्या स्वप्नांच्या आठवणी काढू लागलो। हेलिकॉप्टरचं इंजिन थोड्या अधिक उंचीवर बंद पडलं असते तर? आमचा हा अपघात होण्यापूर्वी त्यावेळी काही तास अगोदरच काही उगवतं आशादायक नेते आणि तरुण व बुद्धिमान पत्रकार यांना घेऊन जाणाऱ्या विमानाला अपघात होऊन सगळेच मुखी पडले असते। मी सुदैवी होतो म्हणून वाचलो। त्यातून रात्री पडलेले ते संदेश घेऊन आलेलं स्वप्न। मी आता काय करू? मी खिडकीतून बाहेर पाहिलं। सूर्य खूप वर आला होता आणि हवेत आल्हाददायक वारा सुटला होता। निसर्गाशी माझी खूप जवळीक आहे। आंब्याच्या झाडावर माणसं दगड मारतात, त्याच्या फांद्या तोडतात, पण निष्काम भावनेने ते झाड वाट सुरूंना सावली देते, भुकलेलं फळ देतं। निसर्गाची हिंदूंपेक्षा मला भावते म्हणून निसर्गाला मी माझा मित्र मानलं। रामेश्वरमचा किंवा थुंबाचा चांदीपूरचा समुद्र असू दे, पोखरणचं वाळवंट असू दे आणि हैदराबादचे महाकाय कातळ असू देत, मी कामासाठी जिथं जातो तिथं निसर्ग आपलं वेगळं अस्तित्व मला दाखवत असतं। जग एका पवित्र शक्तीने व्यापलेले आहे आणि याच जाणीव सतत करून घेण्याचं काम तो करीत असतो। मी मुद्दामच माझ्या स्वप्नाचा विचार करीत राहिलो, पण तरीही माझ्या लक्षात आलं की मानव कल्याणासाठी जे धडपडत राहिले त्यांना खूप टक्केटोपणे खावे लागले आहेत आणि दुसरीकडे मानवाची विश्वासार्हता दिसामाजी वाढत चाललेली आहे। एकीकडे गांधी आणि त्यांच्या संत आणि विचारवंतांनी सुखी आणि सदाचारी आयुष्याचे मार्ग मानवाला सांगितले, तर दुसरीकडे त्याचवेळी दुसऱ्या महायुद्धामध्ये झालेल्या अणुस्फोटाने लाखो लोक यमसदनाला धाडले गेले, शहरं उद्ध्वस्त झाली। बोस्नियातल्या तणावाचा परिणती हजारो निष्पाप लोकांच्या मृत्यूत झाली। इस्रायल पॅलेस्टाईन यांच्यात संघर्ष रोज असे बळी घेत असतो आणि 11 सप्टेंबर 2002 या दिवशी अतिरेक्यांनी हिंसेची नवी क्लुप्ती शोधून काढली। न्यूयॉर्कमधल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरला हल्ला करून अनेकांचे बळी घेतले। भारतात एका आंतरराष्ट्रीय कंपनीच्या निष्काळजीपणामुळे भोपाळ गॅस दुर्घटनेत 30,000 लोक मृत्युमुखी पडले, तर काश्मीर खोऱ्यात मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येचे आकडे हजारात आहेत। 13 डिसेंबर 2001 या दिवशी आपले नेते संसदेत बसले असताना अतिरेक्यांनी संसदेवर हल्ला करून देशाचे कमरड मोडण्याचा प्रयत्न केला। हे सगळं कधी थांबणार आहे? आपण स्वतःलाच नष्ट करण्याचं प्रारब्ध घेऊन आलो आहोत काय? नाही, यावर काही कायमस्वरूपी आणि ठोस उपाय शोधणे गरजेचे आहे। थँक्यू। ह्या पुढील भाग आपण पुढील व्हिडिओत कंटिन्यू करूया। थँक्यू सो मच।